मित्रांनो, या एमएपीएस क्लेम बाबत 2 दिवसाच्या खाली आपण एक व्हिडिओ पब्लिश केला होता, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की ही एमएपीएस क्लेमला जो एरर येत होता तो एरर आपण त्या ठिकाणी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला होता। तर आजचा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्यामागचा उद्देश बघितलं तर यामध्ये आजची ही जी एमएपीएस क्लेमची वेबसाईट आहे ती वेबसाईट प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी वर्किंग कंडिशन मध्ये चालू आहे। हे क्लेम या ठिकाणी करणं बाकी आहे तर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता। ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईटला या ठिकाणी एक एरर येत होता, 2 दिवसापासून कंटिन्यू हा एरर होता। या एररवरचा प्रॉब्लेम कम्प्लिटली सॉल्व्ह करून ही वेबसाईट परत एकदा प्रॉपर पद्धतीने चालू झालेली आहे। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर थोडंसं टेक्निकल इश्यूज येत होता, त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न करायला सुरुवात केली होती की एमएपीएस क्लेमची वेबसाईट ही काम करत नाही, एमएपीएस क्लेमची वेबसाईट ही प्रॉपर पद्धतीने काम करत नाही। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनही होत नव्हते आणि त्यातल्या त्यात जे ऑलरेडी रजिस्टर होते त्या विद्यार्थ्यांनाही परत लॉग इन करून त्यांचा क्लेम स्टेटसही चेक करता येत नव्हता। जसंही तुम्ही या ठिकाणी लॉग इनला येता, लॉग इनला येण्याच्या अगोदर मेन वेबसाईटला आल्याच्या नंतर दिस साईट कॅन नॉट बी रिच्ड अशा प्रकारचा मेसेज सर्व विद्यार्थ्यांना येत होता। पण आज सकाळपासून ही वेबसाईट व्यवस्थित सुरळीत चालू आहे, म्हणून ज्यांचे क्लेम करणं अजूनही बाकी आहे तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी क्लेम सबमिट करून घ्यावा। त्यातल्या त्यात तुमच्या काही छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत ते छोट्या मोठ्या समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर हा तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की माझा बीटीआरआय कोणता आहे, तर बघा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर या ठिकाणी बीटीआरआय सेक्शन येणार आहे, म्हणजे तुम्ही ज्या बीटीआरआय अंतर्गत काम केलेले अप्रेंटिसशिप केलेले ते तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळेल। सोबतच मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की आरओ अप्रुव्हल कधी होणार आहे, तर आरओ अप्रुव्हल प्रोसेस मित्रांनो आताही पूर्णपणे बंद झालेली नाही, आरओ अप्रुव्हल प्रोसेस चालू आहे पण स्लो पद्धतीनं। तर ते स्लो का होत आहे, तुमचे क्लेम पेमेंट का येत नाही याच्या विरी ऑलरेडी डिटेल्स व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेले आहेत, म्हणजे तुमच्या एमएपीएस क्लेम बाबत संपूर्ण प्रश्नांचं सोल्युशन त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर 31 मार्च नंतर आता गव्हर्नमेंटकडे बजेट उपलब्ध नाही, ज्या वेळेसही बजेट उपलब्ध होईल त्यावेळेस ही योजना परत अगोदर सारखीच चालू होईल, म्हणजे तुम्हाला पेमेंट डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम हे चालू होईल। आता जरी बजेट नसलं तरी तुमचा क्लेम जो आहे तो क्लेम तुम्हाला सबमिट करायचा आहे, सबमिट करून तुमच्या एचआर कडून अप्रुव्हल करून घ्यायचं आहे। आता तुम्ही जे क्लेम करता ते क्लेम करत असताना मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चुका करतात, म्हणजे रॉंग पद्धतीने क्लेम सबमिट केलेले आहेत आणि अपेक्षा करतात की पेमेंट लवकर यावं, तर गव्हर्नमेंट तुम्हाला विदाऊट रिझन एकही रुपया या ठिकाणी देत नाही। तुमचा क्लेम हा प्रॉपर डॉक्युमेंटनं तुम्ही सबमिट करायला पाहिजे, क्लेम करताना प्रॉपर पद्धतीने क्लेम सबमिट करायला पाहिजे, प्रॉपर पद्धतीने डीबीटीच्या गाईडलाईन नुसार कशा पद्धतीने क्लेम करायला पाहिजे याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, फक्त तुम्हाला ते पाहण्याची गरज आहे। मंथली क्लेम कशा पद्धतीने करायचा, इयरली क्लेम कशा पद्धतीने करायचा, तुमचा क्लेमचा स्टेटस कशा पद्धतीने चेक करायची याची संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। म्हणून आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी क्लेम केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपला क्लेम सबमिट करून घ्यावा। अजूनही मॅक्झिमम विद्यार्थ्यांना असं वाटतंय की ही योजना बंद झालेली आहे, त्यातल्या त्यात 2 दिवसापासून ही जी वेबसाईट होती ती वेबसाईट लॉग इन किंवा रजिस्टर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की ही योजना आता बंद झालेली, तर ही योजना ही बंद झालेली नाही, अजूनही सुरळीतपणे चालू आहे। तर ज्यांचे क्लेम हे सबमिट झालेले त्यांनी लवकरात लवकर सबमिट करून घ्यावं। ज्या विद्यार्थ्यांना क्लेम सबमिट करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे तर माझा या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मिळून जाईल, तुमच्या समस्या जे आहे ते समस्या मला व्हॉट्सअपद्वारे कळू शकता। फक्त ज्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम रिअली मध्ये आहेत त्यांनीच मला मेसेज करायचे, नाहीतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे विनाकारण कॉल येत असतात ज्यावर आपण ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत। फक्त तुमच्या ज्या समस्या आहेत ते मला व्हॉट्सअपद्वारे कळू शकता। ज्या विद्यार्थ्यांना अजूनही क्लेम सबमिट झाला नाही त्यांनी लवकरात लवकर क्लेम सबमिट घ्या। ज्यांचं आरओ अप्रुव्हल होणं बाकी आहे तर आरओ अप्रुव्हल प्रोसेस हळूहळू सुरू आहे, लवकरात जे बजेट आल्याच्या नंतर ती लवकरात लवकर ते म्हणजे फास्ट गतीनं चालू होईल। त्यानंतर ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे त्यांनी काही करायची गरज नाही, तुमचे पैसे ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातात। पेमेंट फेल्ड होऊ नये म्हणून तुम्ही प्रॉपर पद्धतीने आजच चेक करून घ्यायचं आहे की तुमचा आधार कार्ड कुठल्या बँकेशी लिंक आहे किंवा नाही, ऍक्टिव्ह तुमचं ऑनलाईन दिसणं गरजेचं आहे। ज्यांचं पेमेंट फेल्ड झालेले आहे त्यांनी काही करायची गरज नाही, फक्त आपला आधार लिंक करून घ्यायचं आहे आणि ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे हे मिळून जातील। मित्रांनो, या एमएपीएस क्लेम बाबत तुम्हाला अजून काही अडचणी येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत नमस्कार।